आज गुरुपौर्णिमा आहे। आज सगळेजण आपापल्या गुरुंविषयी काहीतरी कोड कौतुक सांगतात। काही म्हणतात माझा आई आहे, काही म्हणतात वडील आहे, आई वडील आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी बहीण आहे। एवढं कोड कौतुक सगळेजण सांगत आहेत। खरं सांगायची तर गोष्ट एक आहे, असे स्टेटस ठेवण्यापेक्षा आणि हे सगळ्या गोष्टी जगाला दाखवण्यापेक्षा ना, जर आपण खरंच जर त्यांची सेवा केली ना, खूप मोठं कार्य आहे। खरं सांगते, आज माझे इंस्टाग्रामवरती सुद्धा 2.25 लाख फॉलोअर्स आहेत आणि माझी जी व्हॉट्सअपची लिस्ट आहे, हे व्हॉट्सअप नंबर माझे कमीत कमी 5000 आहे, 5600 कितीतरी आहेत। असो तर अजूनही मी स्टेटस ठेवलेला आहे आणि ठेवणार पण नाही। त्याचं कारण म्हणजे आज एक 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवते, लक्षपूर्वक बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय शिकायला मिळतंय हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा। कारण जे जळणारे लोक आहेत, ज्यांना कुणाची प्रगती देखावत नाही, ते लोक तर वाईटच बोलणार आहेत। कारण त्यांच्या तोंडातून कुणाला चांगलं बोलावं, त्यांच्या कानातून कुणाचं चांगलं ऐकावं किंवा त्यांच्या डोळ्यातून कुणाचं चांगल्या झालेल्या गोष्टी पाहाव्यात, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसतंच। त्यामुळे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाहीये, तर हे सर्वसामान्य आणि एकदम साध्या लोकांसाठी व्हिडिओ आहे। तर शेवटपर्यंत नक्कीच वेळ द्या। व्हिडिओतून थोडीशी माहिती चांगली पण तुम्हाला मिळेल। कारण माझ्या जीवनामध्ये माझा एक गुरु नाहीये, तर मला हे रस्ते दाखवण्यासाठी, माझी ही जी वाट आहे, मला या चांगल्या वाटेवरती आणण्यासाठी भरपूर लोकांचे हात आहेत। भरपूर अशा व्यक्ती आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप मेहनत केली माझ्यासाठी, पण खूप त्यांचा अनमोल वेळ त्यांनी मला दिला। तर अशा ह्या सर्व लोकांसाठी आणि माझ्या जन्मदाता आई वडिलांसाठी तर माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे। तरीही कुणाचं नावही घ्यायचं नाही आणि कुणासाठी आहोत आपण किती खास आणि आपल्यासाठी कोण किती खास आहे हे आपल्याला दाखवायचं पण गरज नाहीये। तर जेव्हा माझं यूट्यूब चालू नव्हतं, जेव्हा माझं इंस्टाग्राम चालू नव्हतं, इंस्टाग्रामवरती मी मेहनत करत होते पण माझे व्हिडिओ व्हायरल नव्हते, त्यावेळेस मला खूप जणांनी सपोर्ट केला। एवढा सपोर्ट केला की जे माझ्या घरातून मला कधीच मिळालेला नव्हता। आज मी जे काही आहे हे फक्त बाहेरच्या लोकांमुळे आहे। कारण माझ्या आईचा आणि माझ्या बहिणीचा तर सपोर्ट मला पहिल्यापासून होता, पण मला काही असे व्यक्ती होते, अर्थातच लेडीज असतील किंवा जेंट्स असतील, पण त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी एवढा अनमोल ठरला। कारण ते मला माझ्या आयुष्यामध्ये मला फक्त लढण्याची ताकद देत होते, हिंमत देत होते। काही काळामध्ये काय झालं, ज्यावेळेस माझं यूट्यूबचं चॅनल होतं, जरासा काय प्रॉब्लेम आला, मॉनिटाईजच्या वेळेस जरा प्रॉब्लेम आला, मला त्यांनी एवढा आधार दिला। सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी माझ्या सगळ्या सॉल्व्ह केल्या। तर अशा लोकांसाठी सुद्धा तेही माझ्यासाठी खूप खास आहेत, त्यांनीही माझ्यासाठी काहीतरी केलं। असे जे आहेत त्यांच्यासाठी आज खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला, पण खूप खूप आभार त्यांचे, ज्यांनी मला माझ्या वेळेमध्ये साथ दिली। माझी ही वेळ खूप वाईट होती, पण त्या वाईट वेळामधून मी कसे मार्ग काढले फक्त माझं मला माहिती आहे। दिवसामधून 3 वेळेस मरणाचा विचार करणारी मी आज भरपूर महिलांना मरणाच्या दारातून वाचवते, मरणापासून वाचवते। साधा माझा वाढदिवस होता, तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला एवढे कॉल, मेसेज आणि कमेंट्स होत्या, सर्वांचे मी प्रत्युत्तर करू शकले नाही, सर्वांना मी रिप्लाय करू शकले नाही। शेवटी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला गेले त्यावेळेस मला माझ्या डोळ्यातलं अश्रू थांबले नाहीत। एवढा मला पश्चाताप झाला की आज मला एवढे लोक मानतात, एवढ्या लोकांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, आदर वाटतोय। बऱ्याच जणांनी स्टोरी मेन्शन करण्यासाठी मला रिक्वेस्ट टाकलेली, पण मला नाही घेता आल्या, कारण दिवसामध्ये तेवढा वेळ। आणि खरं सांगते, दुसऱ्या दिवशी मोबाईल सुद्धा हँग झाला होता, कारण काही ज्या रिक्वेस्ट आलेल्या होत्या तर जवळपास मी 500 ते 1000 मेसेज असे रिक्वेस्ट मधले डिलीट करायला टाकलेले होते न पाहता। तर त्यावेळेस तो मोबाईल हँग झाला, तर जवळपास 12 तास तो चालत नव्हता, म्हणजे इंस्टाग्राम त्याच्यामध्ये कसलं दिसत नव्हतं, एवढा मोठा प्रॉब्लेम त्याचा झालेला होता। तर सर्वांसाठी एक गोष्ट सांगते मी की जे आपण कर्तव्य करतो हे जर मन लावून केलं, जर आपण आपल्या कामावरती खंबीरपणे उभे राहिलो आणि आपण जे काम करतोय हे जर आपण शेवटपर्यंत ते जर पार पडले ना, तर आपल्या जीवनामध्ये आपण खूप काही करू शकतो, हे मी एक तुम्हाला सांगते। कारण जे माझे यूट्यूबर म्हणजे आहेत माझे सबस्क्रायबर ना, तर ह्यांना काही दिवसांपूर्वीचा माझा काळ सगळा माहिती आहे। कारण काही दिवसांपूर्वी मी काय होते, मी काय करत होते, मी कोणत्या गोष्टींमध्ये होते, मी काय अडचणीमध्ये होते, हे सगळं त्यांना माहीत होतं। फक्त एक आशेचा किरण होता आणि एक आस लागलेली होती की आपल्या जीवनामध्ये 10,000 पर्यंतची नोकरी मी करावी, एवढंच एक प्रार्थना होती देवाकडे।
आणि त्या प्रार्थना माझी यशस्वी झाली. 10,000 महिना माझा ते माझं स्वप्न राहिलं. देवानं माझं त्यापेक्षा 25 पटीनं मोठं स्वप्न तयार केलं. शब्दातही सांगू शकत नाही माझे दिवस कसे होते आणि दिवस कसे गेले आणि कसे आले, सांगू शकत नाही. फक्त तुम्ही जर जिद्द ठेवली, मन जर चांगलं ठेवलं, आपलं चांगलं व्हायचंय पण याआधी दुसऱ्याचं पण चांगलं व्हावं असं जर मनात तुमचा जर विचार असेल ना, तुमचं देवाने कल्याण केलंच म्हणून समजा. कारण माझ्या जीवनामध्ये कुणाचं वाईट व्हावं असं मला कधीच वाटत नव्हतं. आणि एक महान माझ्यामधला एक गुण आणि एक मला कधीही माझ्यावरचा एक अभिमान वाटेल की मी पैशासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कुणाला खोटं बोलले नाही आणि कुणाला कधी फसवलं नाही. खरं सांगते, जर सत्यता असेल ना तुमच्या शब्दामध्ये असो, तुमच्या वागण्यामध्ये असो, तुमच्या बोलण्यातून असेल, कशामधूनही असू द्या, तुमचं खरं पण ते कधी ना कधीतरी उघड पडतं आणि तुम्हाला तुमचं जे मिळणारं त्याचं सर्टिफिकेट असतं ते भविष्यात कधीतरी मिळतं. पण जर तुम्ही वाईट वागले, कारण विषय एक असा असतो, तुम्ही जर 99 जर चांगले कामं केले ना, एक चांगलं म्हणजे एक वाईट काम केलं ना, तर लोक तुमची ते 99 चांगले कामं पाहत नाहीत, एक वाईट काम पाहतात. त्यामुळे जीवनामध्ये खरं वागा. खऱ्याला सत्यता कधी ना कधी सोनं आणि पितळ दिसायला सारखे जरी असले तरी त्यामधला फरक भविष्यात कधीतरी दिसतो. म्हणूनच सांगते की ओरिजिनल राहा, डुप्लिकेट राहू नका. कारण आपण कितीही 1 ग्रॅमचं सोनं वापरलं ना तरी मेन जे आपलं खरं सोनं असतं त्या सोन्यालाच किंमत असते. कारण आपल्याला जरी सोनं गहाण टाकायचं असलं किंवा आपल्याला कोणती गोष्ट करायची असेल तिथं आपल्याला 1 ग्रॅम सोनं घेत नाही, तिथं आपलं ओरिजिनल सोनं लागतं. त्यामुळं जीवनामध्ये सोन्यासारखं स्वतःला समजा आणि खरे वागायला शिका. तरीही ज्यांनी मला साथ दिली त्यांची खूप खूप धन्यवाद. आणि आजचा जो गुरुपौर्णिमा आहे याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.